नमस्कार सर्व अभिज्ञताधारकांना खूप खूप नमस्कार आहे आणि मनापासून सर्वांचं अभिनंदन। ज्या शिक्षक भरतीसाठी आपण इतक्या दिवसांपासून वाट बघत होतो, अखेर त्या शिक्षक भरतीला मुहूर्त लाभलेला आहे। जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे। आज दिवसभरामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, 2-3 दिवसामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला करून ठेवायच्या आहेत, याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मुळामध्ये मला लाईव्ह घ्यायचं होतं, आमचं इकडचं इंटरनेट गेलं, त्यामुळे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि ह्यामध्येच काही 2-4 गोष्टी ज्या मला तुमच्या काही प्रश्न घ्यायचे होते आणि तुमच्याशी काही चर्चा करायची होती, तर ते आता व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। बाकी वाफळ बडबड काहीच करत नाही। जी काही महत्त्वाची माहिती ती तुम्हाला अत्यंत कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात काय माहिती आहे का, की ज्या संस्था आहेत, आस्थापना आहेत, त्यांना जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे आज मला ज्या संस्थाध्यक्षांचा म्हणजे काही ठीक आहे, प्रत्येकाचा थोडाफार परिचय असतो, त्यांनी माहिती दिली आहे की जाहिराती डाउनलोड करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांनी त्यांच्याही संस्थेची जाहिरात जी ती डाउनलोड केलेली आहे। यामध्ये त्यांनी अशी माहिती सांगितलेली आहे की साधारणतः जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, बघा 11वी-12वीच्या जागा जर 8वी 9वी 10वीच्या अशा कॉमन रोस्टर मिळून जर आलेल्या असतील, तर त्या माध्यमिकच्या सुद्धा जागा वापस आल्यात, उच्च माध्यमिकच्या सुद्धा वापस आल्यात। त्यामुळे तेवढ्या जागा या शिक्षक भरतीमधून कमी झालेल्या आहेत। परंतु दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय माहिती आहे का, की आता हे जरी झालेलं असेल तरी सुद्धा कुठे ना कुठे एकदा शिक्षक भरती सुरू झाली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यांनी सांगितलं की सर, आमचं जे माध्यमिकचं जे सेपरेट अशा पद्धतीचं रोस्टर होतं, तर ते आता म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याच पद्धतीची अडचण आली नाही। त्यांनी एकूण जी पदं दिलेली होती त्याच्यामध्ये साधारणतः काही पदांची कमतरता झालेली आहे। ठीक आहे, आता एक्झॅक्ट आकडा मी तुम्हाला काही सांगत बसत नाही, परंतु खोटं बोलत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा। आता त्यामुळे काय होणार आहे की जाहिराती जी आहेत ते शाळांना दिसणार आहेत। आता ह्या जाहिराती ते घेतील आणि ते काय करतील, वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देतील। ठीक आहे, म्हणजे पुढचे 2-3 दिवसामध्ये तुम्हाला 100% काय होईल की जाहिराती वृत्तपत्रांमध्ये दिसायला लागतील। ते जाहिरात घ्यायची तुम्ही स्वतः आणि मग जी आहे ना, ॲनालिसिस करायला सुरुवात करायची। एखादी जाहिरात घेऊन ह्या सगळ्याच्या सगळ्या जाहिराती तुम्हाला नंतर पवित्र पोर्टलवरती हमखास दिसणार आहेत। त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता बिलकुल नाही। पुढचा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय, पसंतीक्रम कधी सुरू होणार, तर ते हार्डली एकदा सगळ्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये यायला लागल्यात किंवा त्या येथील सुद्धा प्राधान्यक्रम लॉक करत असताना तुम्ही त्या खूप मोठा तो स्पॅन असतो, साधारणतः 15-20 दिवसांचा। आधी सुरुवातीला 15 दिवस देतील ते तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी, त्यानंतर पुन्हा 8-10 दिवस हे त्याच्यामध्ये 100% वाढवून देतील। म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करत असताना खूप जास्त पॅनिक व्हायचं नाही, खूप जास्त घाबरायचं सुद्धा नाही। त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला वेळोवेळी माझ्याकडनं जी माहिती देता येईल ती 100% देईल। हे सगळं करत असताना विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही काय कराल, आता सगळ्यांची व्हिडिओ बघाल आणि त्यामुळे काय होईल, डोक्यामध्ये भुगा होऊन जाईल। ठीक आहे, तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल, अनेक वेळेला तुम्हाला मानसिक त्रास सुद्धा वाटेल। म्हणून माझं असं अत्यंत प्रांजळ आणि स्पष्ट मत आहे की तुम्ही माझा देखील व्हिडिओ बघू नका, अगदी कुणाचाच व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही आहे। फक्त पवित्र पोर्टलवरती ज्या बुलेटिन येतात त्या फक्त वेळोवेळी पद्धतशीर वाचा, तुमच्या मनामधले सगळे डाऊट सॉल्व्ह होऊन जातील। बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आज काय काय झालं ते, आणि बघा व्हिडिओ मी थांबवतो। पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय, 11वी-12वीच्या जागा च्या सोबत ज्या माध्यमिकच्या जागा आलेल्या होत्या त्या ॲड वापस आल्यात, ती पदं आलेली नाहीत। काही ठिकाणी जे आहेत ते माध्यमिकचं जे सेपरेट जर असेल रोस्टर आणि उच्च माध्यमिकचं सेपरेट असेल, तर अशा परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे की 11वी-12वीचं रोस्टर हटवण्यात आलं ऑटोमॅटिकलीच, ऑटो जनरेटेड, किंवा ते मॅन्युअली, म्हणजे मॅन्युअली नाही केलं तर ते कम्प्युटराइज सिस्टीमच्या माध्यमातून झालेलं आहे, संगणकीय प्रणालीद्वारे झालेलं आहे। दुसरा महत्त्वाचा फॅक्टर, 10वी पर्यंतची सगळी पदं येतील। त्याच्यामध्ये मग जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, काही आश्रमशाळा सुद्धा आहेत, काही निवासी शाळा सुद्धा आहेत, त्यामध्ये अंशतः अनुदानित शाळा सुद्धा आहेत, 100% अनुदानित शाळा सुद्धा आहेत। बहुतांशी शाळा साधारणतः 50-55% शाळा हे तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूला दिसतील, बाकीच्या शाळा तुम्हाला विथ इंटरव्ह्यूला दिसतील। म्हणून 2 ते 3 दिवसामध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या जाहिराती संस्था डाउनलोड करतील, ते तुम्हाला वृत्तपत्रांमध्ये दिसायला लागतील आणि साधारणतः तिथनं म्हणजे आता पुढील जर आपण या 2-4 दिवसांचा क्रम बघितला तर तुम्हाला प्राधान्यक्रम तुमच्या पोर्टलवरती लॉग इन केल्याच्या नंतर सुद्धा दिसायला लागतील। म्हणजे प्राधान्यक्रम भरायला सुरुवात ही साधारणतः 2-3 दिवसामध्ये होईल। ठीक आहे, या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरायचं नाही। टेन्शन घ्यायचं नाही, सगळं व्यवस्थित होईल। खूप खूप धन्यवाद।